नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. छडी लागे छम छम विद्या येई घम घम ह्या तत्वावर किंवा ह्या मानसिकतेवर खरं तर अनेक पिढ्या पोचल्या गेल्या. पण आज आपण 21व्या शतकात आहोत. विज्ञान तंत्रज्ञानाने प्रगती केलेली आहे आणि नवनवीन संशोधन सुरू आहे. रोज नवीन काहीतरी शोध लागतायत. शिक्षण पद्धतीमध्ये देखील अशा पद्धतीचं संशोधन सुरू आहे आणि त्यातूनही नवीन शिक्षण पद्धती किंवा नवीन शिक्षण प्रणाली यांचा जन्म होतोय. त्यांना मोठमोठी नावं देखील दिली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एक शब्द कानावर पडला, तो म्हणजे सहज शिक्षण. आता हे सहज शिक्षण नक्की काय आहे किंवा त्यासाठी काही वेगळ्या शाळा असतात का, हे काही नवीन फॅड तर नाहीये ना, असे प्रश्न जर आपल्या मनात पडले असतील तर आजचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आहे. आजचा विषय काय आहे तो आपण बघून घेऊया. आज आपण चर्चा करणार आहोत सहज शिक्षणासाठी अवकाश या विषयावर. आणि ह्या विषयात अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे दोन तज्ज्ञ आज आपल्याबरोबर आहेत. आज आपल्याबरोबर आहेत रंजना बाजी आणि रती भोसेकर. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि आज आपण या कार्यक्रमातून सहज शिक्षणाविषयी जाणून घेणार आहोत. सहज शिक्षण म्हणजे नक्की काय आणि ते कशा पद्धतीने आपण दिलं पाहिजे मुलांना किंवा मुलं स्वतः कशा पद्धतीने शिकतात, असे अनेक मुद्दे आहेत, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपण तज्ज्ञांची ओळख करून घेऊया. रंजना बाजी ह्या गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ मुलांमध्ये काम करतात, मुलांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचं काम हे आहे. त्याचप्रमाणे प्रौढ मतिमंद मुलांसाठी देखील रंजनाताई काम करतायत. एक्झिस्टेन्शियल नॉलेज फाउंडेशन या त्यांच्या संस्थेमार्फत मूल कसं आणि का शिकतं, सहज शिक्षण म्हणजे नक्की काय, आपण म्हणतो की मूल खेळतं तेव्हा ते नक्की काय करत असतं, ह्या सगळ्या मूलभूत गोष्टींवर त्या मार्गदर्शन करत असतात. वेगवेगळ्या शाळांसाठी आणि पालकांसाठी त्या वर्कशॉप्स देखील घेत असतात. रती भोसेकर ताई, नमस्कार ताई. नमस्कार. रती भोसेकर ह्या 28 वर्षांपासून बालशिक्षण क्षेत्राशी निगडित आहेत. ठाण्याच्या सरस्वती मंदिर ट्रस्ट इथं पूर्व प्राथमिक विभागात मुख्याध्यापिका म्हणून त्या कार्यरत आहेत आणि एक्झिस्टेन्शियल नॉलेज फाउंडेशन ह्या सहज शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या संस्थेबरोबर त्यांचं काम सुरू आहे. तुम्हा दोघींचंही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते. आणि दर्शक हो, तुमच्याही मनात सहज शिक्षण ह्या शब्दाबद्दल अनेक प्रश्न असतील आणि खरंच आपण म्हणतोय की शिक्षण हे बदलतंय किंवा ते बदलायला हवं, ते प्रवाही राहायला हवं. पुन्हा एकदा रतीताई आणि रंजनाताई दोघींचंही मनापासून स्वागत करते. रंजनाताई, आपण म्हणतो की सहज शिक्षण हा शब्द आहे, त्या शब्दातच सहज आलेला आहे, तर हे नक्की किती सहज आहे शिक्षण, काय सांगाल? एकतर सहज शिक्षण हा शब्द नॅचरल लर्निंग या शब्दाचा आम्ही एक अनुवाद म्हणून घेतलाय आणि त्यामुळे सहज याचा अर्थ सोपं नाही आहे. सहजचा अर्थ आहे की नैसर्गिकरित्या काही गोष्टी आपल्याला आपण आकलन होत जातात, त्याच्याबद्दल आपण बोलतोय, त्याच्यासाठी आपण सहज शिक्षण हे नाव घेतलंय. त्याला आपण एक नैसर्गिक आकलन असंही म्हणू शकतो. कसं आहे की आपली जी ज्ञानेंद्रिय असतात ती ज्ञानेंद्रिय वापरून आपण सतत आपल्या परिसरामध्ये ज्या गोष्टी घडत असतात त्याचं एक आकलन आपल्याला होत असतं. मोठ्यांमध्ये पण होतं. असं नाही की सहज शिक्षण फक्त लहान मुलांमध्ये घडतं, हे सगळ्यांमध्ये आणि प्रत्येक सजीवामध्ये, असं नाही की फक्त माणसांमध्ये पण घडतं. प्रत्येक सजीवांमध्ये हे सहज शिक्षण घडत असतं. आणखीन जेव्हा मूल, अगदी आपण मुलाबद्दल बोलतो की जेव्हा मूल जन्मतं त्यावेळेला सहज शिक्षणामध्ये कुठलीही भाषा नाही आहे, त्या जाणीवा आहेत. तर मग मूल जन्मतं त्यावेळेला मग हळूहळू एक कुणीतरी येतंय आणि मला खूप प्रेमाने जवळ घेतंय, माझं पोट भरतं त्याच्यामुळे. त्या व्यक्ती हे पण शब्द त्या एवढ्या बाळाकडे नसावा. तर ह्या ज्या जाणीवा आहेत तिथून मग त्या सहज शिक्षणाची सुरुवात होते की मग त्याच्यामध्ये त्या जाणीवातून प्रेम त्या मुलाला कळायला लागतं, त्या जाणीवातून आपण कुणाला तरी हवे आहोत हे सगळं कळायला लागतं. तर ही सहज शिक्षणाची सुरुवात आहे आणि ह्याच्यामध्ये खूप गोष्टी मुलं आपल्या परिसरातून शिकत राहतात. आणि सहज शिक्षणाची गंमत अशी आहे की त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे.
अच्छा, म्हणजे म्हणजे ते आपोआप परिसरामध्ये होतं. परिसरामध्ये ज्या काही गोष्टी घडत राहत आहेत त्या सगळ्याच आपल्यावर इम्पॅक्ट करत असतात. त्यामुळे मी फक्त चांगलं सहज शिक्षणातून मी फक्त चांगलं घेणार आहे, मी वाईट घेणार नाही, हे शक्य नाही. जे काही चांगलं वाईट घडत असतं ते आपल्यापर्यंत पोचत असतं आणि मग तिथे लहान मुलांना विशेषतः चॉईस नाही आहे. कारण आपण मोठे त्याच्याबद्दल विचार करू शकतो, हां ही गोष्ट माझ्यापर्यंत येते पण मला ती नको आहे. पण लहान मुलं व्हल्नरेबल असतात. तर ते असं नाही ठरवू शकत की ही गोष्ट मला नाही आहे, मला नको आहे. तर मग हे सगळं सतत होत असतं आणि तिथे एकही मिनिटाचा खंड नाही आहे. आपली ज्ञानेंद्रिय सतत काम करतच असतात आणि त्याच्यातून ह्या गोष्टी घडतच जात असतात. तर ह्याला आपण सहज शिक्षण म्हणू शकतो. बरोबर आहे. रतीताई, तुम्ही शाळेतल्या मुलांबरोबर, लहान मुलांबरोबर अनेक वर्षांपासून काम करताय, तर तुम्ही काही उदाहरणं देऊ शकाल आता जे सहज शिक्षण सांगितलं त्याबद्दल? नक्कीच. केवळ शाळेतल्या मुलांची उदाहरणं किंवा त्याच्याशी निगडीत असं नाही. आपल्याला नाही सगळ्यांनाच जे अगदी जवळचं आहे किंवा जे अगदी आपण ज्याला रिलेट करू शकतो ते म्हणजे आपल्या मातृभाषा जी आपण शिकतो घरातनं, हो. ते अत्यंत उत्तम उदाहरण आहे सहज शिक्षणाचं. की घरामध्ये जी आजूबाजूला भाषा आपल्या कानावर पडत असतात, ज्याचे ध्वनी आपल्यापर्यंत मुलापर्यंत पोचत असतात, त्या ध्वनीचा आणि तिथे समोर असलेल्या वस्तू, व्यक्ती, काही याच्याशी त्याची एक जोडणी ते करत जातं. की जरी आई म्हटलं तरी एक चेहरा कुठला तरी प्रफुल्लित होतं त्या आवाजाने. तो आवाज काढला जातो तेव्हा एका व्यक्तीशी आपण तिच्याशी काहीतरी एक त्याचं कनेक्शन त्याचा आपसूक समजलं जातं. आणि अशाच प्रकारे ते आजूबाजूच्या गोष्टींमधनं, ध्वनींमधनं ती मातृभाषा आत्मसात करत जातं. तिथे कुठेही आपल्याला आई किंवा बाबा असं करत आपण शिकत नाही. खरंय. अगदी नॅचरली, ती सहजतेने ती भाषा त्याच्याकडे येत जाते आणि त्या ध्वनींमधनं त्यांना त्या कनेक्शन्स किंवा ती जोडणी तो करत जातो आणि त्यामुळे मूल सहजतेने आपल्या आजूबाजूची भाषा शिकू शकतं. आणि ज्या घरामध्ये एकापेक्षा अनेक भाषांमधनं जर त्याच्याशी संवाद होत असेल, म्हणजे जर आजी वेगळी भाषा बोलत असेल, आजोबांची वेगळी एखादी मातृभाषा असेल, आईची वेगळी भाषा आहे, तर त्या तिघांशीही तो त्यांच्या मातृभाषेतनं संवाद साधतो. अशी ही उदाहरणं अनेक घरातनं असतात. आणि त्याच्यामुळे जेव्हा त्याला फोर्सफुली एखादी भाषा म्हणजे शाळेच्या वातावरणामध्ये टिपिकली कमळ वगैरे असं करून शिकवलं जातं, तेव्हा ती सहजता हरपून जाते. आणि त्याच्यामुळे मातृभाषा हे अत्यंत येणं हे अगदी सगळ्यांना जवळचं वाटणारं सहज शिक्षणाचं एक प्रभावी उदाहरण असं म्हणता येईल त्याला. नक्कीच. म्हणजे सहज शिक्षण जसं तुम्ही सांगितलं की अतिशय नैसर्गिक आहे, त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाहीये. आणि विशेषतः आपल्याकडे शिक्षण म्हणजे वही पेन्सिल हा जो समज आहे, तर हे शिक्षण खूप आधीपासून, अगदी जन्मापासून सुरू होतं. रंजनाताई, तुम्ही ह्या शिक्षणाचं महत्त्व काय सांगाल आजच्या जगात? ॲक्च्युली मला एक उदाहरण तुम्हाला दाखवायला हो, आवडेल. जरूर जरूर. आपण स्क्रीनवर एक फोटो पाहतोय. हां. कसं आहे की आपण परत शिक्षण ही शाळेशी जोडल्यामुळं आपल्याला सतत शाळा, लिहिणं, वाचणं हे शिक्षण असं वाटत राहतं. आता हे मांजराचं पिल्लू आहे, तर त्याला समोर एक पान आहे, तर ते त्या पानाला, ॲक्च्युली हा व्हिडिओ आहे, तर ते त्या पानाला पकडायला बघतं, त्याच्यावरती उडी मारतं आणि ते खेळतंय. बरं बरं. म्हणजे त्याला असं नाही आहे की ते काहीतरी शिकतंय. तर खेळकरपणा, आणखीन कुतूहल, ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या सगळ्या प्राण्यांमध्ये आहेत. तर विशेषतः छोट्या पिल्लांमध्ये. तर त्याच्यातून ते हाताळत जातं आणि त्याच्यातून त्याला ते एक समज येते की काहीतरी हल्लं की आपण उडी मारायची, हे मांजराचं पिल्लू त्याच्यातून समजतं आणि पुढं त्यांना ते भक्ष्य पकडायला ती जी समज त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे त्याचा त्यांना उपयोग होतो. तसंच आमच्याकडे अजूनही एक हा व्हिडिओ आहे खरं तर. ह्या दोन मुली एके ठिकाणी बसल्या होत्या आणि त्यांच्या हातामध्ये एक अतिशय असा एक मऊ दगड होता. मग त्या मुलीने आधी तो दगड स्वतःच्या गालाला लावून घेतला, मग समोरच्या गालाला, की त्याच्यातून त्या स्पर्शातून त्या दगडाचे गुणधर्म ती मुलगी समजावून घेतीये. अशा खूप गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. फक्त आपण सहज शिक्षण हे सगळीकडे घडतंच आहे. आपला दृष्टिकोन बदलायला लागेल की हे मूल काय शिकतंय. त्याच्यातून जेव्हा आपण हे सगळं समजायला जाऊ, तेव्हा मगाशी आपण जे सहज सोपं नाही आहे असं म्हणालो, ॲक्च्युअली ते सोपं आहे जेव्हा आपण आपला दृष्टिकोन बदलतो.
सहशिक्षणाचं महत्त्व म्हणजे ह्या सगळ्यातून मूल स्वतःची समज बनवत जातं आणि ह्याच्यातून मूल स्वतः जबाबदारी घेता एक जग समजून घेण्याची. आपण काय करतो की जेव्हा आपण शाळेमध्ये मुलांना पाठवतो किंवा घरी सुद्धा हल्ली पालक मुलांना सतत शिकवत असतात, त्यामुळं एक शिकायची जबाबदारी ही मुलांची न राहता शिकवायची जबाबदारी पालकांची होते आणि सतत मूल एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी पालकांवर, शिक्षकांवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शब्दांवर अवलंबून राहतं. सहज शिक्षणामध्ये शब्द नाहीत. सहज शिक्षण हे फक्त जाणीवांनी आपसूक आतून घडत राहतं. आपण एक वाक्य नेहमी वाचलेलं असतं की जेव्हा अंड बाहेरून फुटतं तेव्हा तो नाश आहे आणि जेव्हा आतून अंड फुटतं त्याच्यातून एक जीव बाहेर येतो आणि ते सृजन आहे. तर सहज शिक्षण हेच आहे. आतून आलं की ते एकतर जन्मभर आपण ते लक्षात ठेवतो कारण आपण ते मिळवलेलं आहे. जसं आपण पाढे कधीही 5वीच्या पुढे आपल्याला लक्षात नाही राहत कारण ते कुणीतरी आपल्याला लादलेत. पण ह्या ज्या आपण ज्ञान, परत ज्ञान हा शब्द म्हटलं की आपण भूगोल, इतिहास त्याच्याकडे जातो. तसं नाही आहे. साध्या साध्या गोष्टी की एखादी गोष्ट गरम आहे, ते कितपत गरम आहे की मी त्याला हात लावू शकतो हे मूल स्पर्शातून आणि त्याच्या ज्या आपल्याला ते गरम जाणवत असतं त्याच्यातून मूल समजून घेतं. हे त्याचं सहज शिक्षण आहे. तर स्वतः ज्ञान निर्माण करायची जबाबदारी मूल घेतं आणि त्याच्यातनं दुसऱ्या अशा बऱ्याच गोष्टी होतात की मुलांना जगण्यासाठी, म्हणजे सगळ्या सजीवांना जगण्यासाठी बऱ्याचशा क्षमता निसर्गाने दिलेल्या आहेत. क्षमता आहेत आणि कौशल्य आहेत आणि जेव्हा मूल स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करत असतं त्या क्षमतांचा आणि कौशल्यांचा सतत विकास होत जातो. त्यांच्या सहज शिक्षणाचा विकास होत जातो. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण सतत मग आपल्याला त्यांना क्लासेस नाही लावायला लागत. सगळ्या क्षमता हे मूल आपोआप विकसित करून घेत असतं. नक्कीच. खरं तर तुम्ही जसं म्हणालात की सहज शिक्षण म्हणजे ती एक सृजनाचीच प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये पहिला फोन आपल्याला आलेला आहे सहज शिक्षणाविषयी. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हां मॅडम, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की सहज शिक्षणामध्ये एकमेकांशी अनौपचारिक संवाद, एकूणच शिक्षणाचं अनौपचारिक वातावरण आणि एक मुक्त शिक्षण चांगलं होण्याच्या दृष्टीने आणि व्यक्तिमत्व प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत? धन्यवाद. त्यांनी विचारलं की अनौपचारिक संवाद आहे आणि मुक्त शिक्षण असाही त्यांनी एक शब्द वापरला, तर काय सांगाल तुम्ही? आपण खरं तर सहज शिक्षणातील सहज शिक्षणासाठी अवकाश हाच आपला आजचा कार्यक्रम आहे. त्या अवकाशापर्यंत आपण येणारच आहोत. त्याच्यातनं तुम्हाला कळत जाईल की मग त्याच्यासाठी काय काय गरजेचं आहे. आणि मुक्त शिक्षण, परत शिक्षण म्हणजे कुणीतरी शिकवणं असं नाही. आम्ही नेहमी म्हणत असतो शिक्षण म्हणजे शिकणं. तर ते कशा पद्धतीने ते मुलांना त्याच्यासाठी अवकाश दिला पाहिजे ते आपण बोलणारच आहोत. नक्कीच. आणखीही अनेक खरं तर मुद्दे आहेत सहज शिक्षणाविषयी. काही शंका देखील तुमच्या मनात असू शकतात, तर त्या सगळ्यांचं निरसन आपण कार्यक्रमातून करणार आहोत आणि सहज शिक्षणाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सहज शिक्षणासाठी अवकाश असा आजचा विषय आहे आणि आपण सहज शिक्षणाविषयी जाणून घेतोय. सहज शिक्षण म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेतलं आणि पुढचे जे टप्पे आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत रती भोसेकर आणि रंजना बाजी. रंजनाताई, तुम्ही मगाशी सांगितलं की कशा पद्धतीने मूल सहजपणे घेत असतं किंवा नैसर्गिकरित्या घेत असतं, तर ही जी नक्की आकलनाची जी प्रोसेस आहे तर ती नक्की कशी असते? सहज शिक्षण म्हणजे मूल अनुभव घेत असतं, मूल अनुकरण करत असतं आणि मूल सतत निरीक्षण करत असतं. ह्या सगळ्या गोष्टीतून परत त्यांची ज्ञानेंद्रिय काम करत असतात आणि त्या सगळ्या जाणीवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. आणि ह्या जाणीवा जेव्हा मुलांपर्यंत पोहोचतात त्यावेळेला मूल ते परत मांडून बघतं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जे काही मुलांनी बघितलं असेल, ज्याचा काही अनुभव घेतला असेल मुलांनी, तर ते मूल परत परत मांडून बघतं आणि ते मांडून बघण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधून मुलांचं आकलन बनत जातं. आणि हे जे मांडून आता परत आपले अनुभव कसे असतात, शाळेमध्ये सगळ्या गोष्टी अशा फ्रॅगमेंटेड शिकवल्या जातात. हां,
पण आपले अनुभव हे समग्र असतात, नेहमी एकत्र असतात. हं? जसं एक समजा गुलाबाचं फूल असेल तर आपण फक्त वास नाही बघत, आपण ते बघतो, त्याचा वास बघतो, त्याचा स्पर्श बघतो आपण, आणि कधी कधी मुलं खाऊन पण बघतात. म्हणजे सगळ्या दृष्टीने आपण ते म्हणजे गुलाबाचं पूर्ण पंचेंद्रियांचा वापर खरं तर करत सगळे असतो आपण. त्याच्यामध्ये म्हणजे समग्र होतं. तसंच आता समजा एखादं मूल प्रवासाला गेलं, आई वडिलांबरोबर मुलं जातात प्रवासाला, रेल्वेने गेला, तर मग जेव्हा ते सगळ्यांनी मुलांनी ते बघितलेलं आहे, तर मग जेव्हा मुलं परत घरी येतात, म्हणजे हे सगळे व्हिडिओज आमच्याकडे आहेत. आपण पालकांपर्यंत कसं काम केलं ते आपण बोलूया. तर हे सगळे व्हिडिओज आमच्याकडे जे आहेत ते सगळे पालकांनी पाठवलेले आहेत, बरं. किंवा आम्ही कुठे कुठे खूप आम्ही खरं तर सांगायला पाहिजे की मी कित्येक वर्ष मुलांमध्ये काम केलं आहे. रतिनी शहरी मुलांमध्ये काम केलं आहे, मी ग्रामीण मुलांमध्ये, आदिवासी मुलांमध्ये काम केलं आहे. आणि आमचा जो सिनियर कलिग आहे की ज्याच्यामुळे ह्याच्यापर्यंत आम्ही आलो, जिनन म्हणून केरळमध्ये राहतो, त्यांनी पॉटर्स कम्युनिटीमध्ये खूप काम केलं आहे. तर आमच्याकडे ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांचं डॉक्युमेंटेशन आहे, म्हणजे आम्ही केलेलं डॉक्युमेंटेशन. त्याच्यातनं एक साम्य दिसत राहतं की कुठलंही मूल असेल तर हे करणारच आहे. जसं एक अनुभव घेतला, रेल्वेने चाललो, तर मग मुलांनी ते सगळं बघितलं, मग ते मूल घरी येतं आणि एक समग्र अनुभव आहे रेल्वेने गेलेला, पण घरी आलं की त्याला त्या क्षणी काय जास्त जाणवलेलं असेल ते मांडून बघतं. जसं ते स्वतःच रेल्वे होईल आणि मग पळत घरभर हिंडतं, म्हणजे त्यांनी ते वेगाचा अनुभव तिथे घेतला. कधी मग तो चहावाला होतो आणि चहा विकत फिरतो, म्हणजे ते बाहेरचं चहावाल्याचं जे बघितलंय ते, म्हणजे ह्या वेगवेगळ्या पद्धतीने ते अनुभव मांडत जातं आणि मग त्याच्यातून त्याला ते आकलन होत जातं. म्हणजे रेल्वे अशी पळते, त्याचा स्पीड असा असेल वगैरे, तर ते आकलन होत जातं त्याला. आणि हे जे अनुभव मांडून बघणं आहे त्याला आपण मुलांचं खेळणं असं नाव दिलंय. खेळणं हा शब्द परत आपण बोलवूच त्याच्याबद्दल. खेळणं हा शब्द आपण खूप एक इन्फिरियर क्वालिटीचा मानतो की अभ्यास झाला का थोडा वेळ टाइमपास म्हणजे खेळणं. मुलांचं हे जे मुक्तपणे अनुभव मांडून बघणं हे सगळ्यात महत्त्वाची आकलन प्रक्रिया आहे. बरं बरं, नक्कीच. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की खेळणं हे खरंच आपल्याकडे अगदी अगदी रिकामा वेळ जर असेल, अभ्यास सगळा करून जर वेळ मिळाला तर खेळ बाबा. किंवा घरोघरी असेही आपल्याला संवाद ऐकायला मिळतात की अरे खेळत काय बसलायस, अभ्यास राहिला ना तुझा. तर रतिताई, तुम्ही काय सांगाल की खेळतं मूल म्हणजे नक्की काय करतं, काय घडत असतं त्याच्या आत? छान आहे, पण या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी माझेही 2 भाग होते खेळाकडे बघण्याचा. आत्ताच तू ज्याचा उल्लेख केलास की खेळणं हे फावल्या वेळात आहे. म्हणजे अगदी स्वतःच्या मुलापासून मी अनुभवते की आता खेळायला जा, आता अभ्यास करून झालाय, आता खेळायला जा, किंवा आता थोडासा काहीतरी विरंगुळा हवाय, शारीरिक काहीतरी हवंय म्हणून तू खेळायला जा, अशा प्रकारे आपण मुलांना स्वतःहून सोडतो की आता जा खेळायला बाबा. म्हणजे त्यांना ते खेळणं हक्क नाही आहे, आता आपण दिलेली ती परमिशन आहे. अशा पद्धतीचं शाळेतही होत होतं की आता त्याला जरी ती खेळपद्धती, मी बेसिकली 3 ते 8 वर्षाच्या वयाच्या मुलांमध्ये जास्त आहे काम केलेलं माझं, आणि त्याच्यामध्येही खेळाकडे बघताना आम्ही खेळपद्धतीने काही संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, तेव्हा ते शैक्षणिक खेळ म्हणजे अभ्यासच घेतला जातो. पण जेव्हा त्यांना मुक्तपणे खेळतो तो मात्र थोडासा सावधी, की ह्याच्यामध्ये मुक्त खेळाचा पण त्यालाही तोडफोड किंवा असं काही होणार नाही याच्यावरती ते त्याचं खेळणं नाही, हे त्याचं तो भाग नाही. खेळणं ही कृती ही आपण मुलांना काहीतरी थोड्या वेळाकरता करण्यासाठी दिलेला खेळ असं समजत होते. जेव्हा मी आत्ताच रंजनानेही उल्लेख केला, जिनन यांच्या पहिलं कार्यशाळा 2017ला मी गेले आणि तेव्हा मला जाणवायला लागलं हे काहीतरी गोंधळ होतोय आपला. आपणही म्हणतोय आपलं खेळपद्धतीचं आहे, पूर्ण मुलं खेळात असतात, पण हे खेळ जे उल्लेख केला जातो इकडे की प्ले ज्याला म्हणतात, हे त्याचा मात्र आपल्याकडे कुठेही अंतर्भाव नाही, त्याच्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघत नाही. आणि मग आत्तानी रंजनानी जी उदाहरणं दिली ती उदाहरणांनी मग त्या खेळाकडे आम्ही बघायला लागलो की मूल कुठल्याही ठिकाणाहून आलं तेव्हा त्या परत एकदा ते सगळे अनुभव ते मांडताना मग दिसायला लागले. अगदी साधं उदाहरण, जेव्हा मूल शाळेतनं घरी जातं तेव्हा ते शाळा खेळतं, कारण त्यांनी ते शाळेच्या ती जी कोणी त्याची वर्ग शिक्षिका असते तिचं पूर्ण अवलोकन केलेलं असतं, ती कसं काय वागते, तिची एक अथॉरिटी त्याला आकर्षित करते आणि म्हणून त्या अथॉरिटीने ते शाळा घराघरांमधनं खेळली जाते.
म्हणजे त्याला आलेले अनुभव तो मूल परत एकदा जगून बघतं, त्याचं आकलन करून घेतं की नेमकं तिथे काय झालेलं आहे. आणि मग मात्र मुलांचं आपण जेव्हा अशा धर्तीने खेळाकडे बघायला लागतो तेव्हा ती सुंदर रिफ्लेक्शन्स मिळायला लागली. मग ती शाळेमध्येही मिळायला लागली. तसा आपल्याला कसा नंतर जो अवकाश आपण म्हणतोय त्याच्याविषयी बोलणार आहोत आपण. पण मुलांचं खेळणं हे त्यांचे अनुभव मांडून बघणं आहे, त्याच्यातनं जग समजून घेणं आहे. म्हणजे त्यांच्या खेळाचे त्याच्या जगण्याचे जे आपण खेळणं, शिकणं आणि इतर कामं अशी भाग करतोय, तसे न करता त्यांचं खेळणं हेच त्यांचं शिकणं आहे आणि त्यांचं शिकणं म्हणजेच त्यांचं आकलन करून घेणं आहे. हे जेव्हा लिंक लागत गेली तेव्हा त्यांच्या खेळाला किंवा मूल जे करून बघते त्याला खूप महत्त्व आहे किंवा त्याला दिलंच गेलं पाहिजे आणि त्याचा अवकाश त्याला मिळायलाच पाहिजे. याच्यावरती मात्र भरपूर काम करायला लागणारे सगळ्या मोठ्यांना असा विश्वास वाटायला लागला. नक्कीच. एकच मिनिट ताई, तुम्हाला दोघींनाही रिक्वेस्ट करते की एक आपल्याला फोन येतोय, तो आधी घेऊया. वर्षा शेडगे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. माझा प्रश्न रंजना ताईंची साठी आहे. हो. सहज शिक्षणासाठी अशा काही वेगळ्या शाळा आहेत का? आणि दुसरं असं की आहे त्या व्यवस्थेमध्ये सहज शिक्षणावर भर देण्यासाठी काही शासनाकडे प्रस्ताव पाठवून काही होऊ शकतं का, किंवा असं काही पूर्वी झालंय? धन्यवाद आपल्या दोन्ही प्रश्नांसाठी. काय सांगाल रंजनाताई की जसं आपण शिक्षण आणि शाळा ह्या गोष्टीचं इतकं जोडले गेलेलो आहोत आपण मनातून की काही वेगळं शिक्षण म्हटलं की त्याच्यासाठी शाळा आहेत का, हा पहिला प्रश्न येतो पालकांच्या मनात. सहज शिक्षणासाठी शाळा असायलाच पाहिजेत असं आम्हाला वाटतं. पण काय होतं की शिकणं हे लिहिणं वाचणं ह्याच्याशी आपलं खूप कनेक्शन आहे. त्यामुळे मग आपल्याला म्हणजे खूपशा शाळा अशा प्रायोगिक तत्वाच्या सुरू झालेल्या पण होत्या खूप ठिकाणी. पण जेव्हा मूल तिसरीमध्ये जातं, म्हणजे उदाहरण आहेत आपल्यासमोर की मूल तिसरीपर्यंत गेलं की मग पालकांचं प्रेशर यायला लागतं, अरे बापरे आमच्या मुलांना काही लिहिता वाचताच येत नाही आहे, किंवा मग बघा ते तिसरीतलं त्या शाळेतले मूल एवढं लिहितं वाचतं आणि आमच्या मुलाला येत नाही. म्हणजे परत परत पालक त्यांच्या पिअर प्रेशरमुळे लिहिण्या वाचण्याकडेच जातात आणि मग असे प्रयोग बऱ्यापैकी कमी होत जातात. सुरुवात केली आहे बऱ्याच जणांनी, पण हळूहळू ते बंद होत जातं. कारण लिहिणं वाचणं आणि शिकणं ह्याच्याशी जे आपलं कनेक्शन आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. त्यांनी आणखी एक प्रश्न विचारला होता, तुम्ही दोघीही याचं उत्तर देऊ शकता की शासनाकडून असे काही प्रयत्न आधी झालेले आहेत का किंवा पुढे होऊ घातलेले आहेत का? नाही, मला त्याच्याबद्दल काही नाही माहिती. पण इंडिव्हिज्युअल लेव्हलला हे काम करायला पाहिजे असं वाटतं. प्रत्येक गोष्ट आपण शासनावरती टाकण्यापेक्षा आपल्याला जर हे पटत असेल, आपल्याला आतून असं वाटतं की खरंच आम्ही मुलांना आधी स्वतः शिकून घेतलं पाहिजे, नंतर मग जा ना तुम्ही माहिती त्यांना द्या सगळ्या. कारण प्रत्येक गोष्टीचं मूल अनुभव नाही घेऊ शकणार आहे. पण हे नंतर कधी तर ते साधारण 12 वर्षानंतर आपण त्याच्याकडे जाऊ शकतो. त्यामुळं आपण शाळांनी स्वतः खूप चांगलं, आता रतीच्या शाळेमध्ये खूप चांगलं एक इन्कॉर्पोरेट करायचं काम चालू आहे. काय सांगाल? नक्कीच शाळेमध्ये हेचा अंतर्भाव होऊ शकतो किंवा आत्ताच्या आपण एकदम एज्युकेशन पॉलिसीचा जर सारासार विचार केला तर ज्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक स्तराला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आणि तिथे बऱ्यापैकी याच्यावर काम करता येणं शक्य आहे. म्हणजे ते आता कसं आहे, ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण ती न्यू एज्युकेशन पॉलिसी पूर्व प्राथमिक स्तराच्या दृष्टीने मी बोलते. मोठ्या भागात मी जात नाही कारण त्याचा माझा अभ्यास नाही आहे. पण पूर्व प्राथमिक स्तरावर जे काही न्यू एज्युकेशन पॉलिसीला एक समग्रपणे मुलांचा भाषा विकास झाला, म्हणजे भाषा विकास, बौद्धिक विकास, त्यांचं सूक्ष्म असे जे भाग पडलेले होते पूर्वी, तसे न करता तो समग्रपणे विकास झाला पाहिजे, हे मात्र नक्की आहे. आणि हे पूर्व प्राथमिक स्तरावर निश्चित आपल्याला करता येणार आहे. फक्त आपल्याला परत आम्ही सारख्या तिकडे येतोय की आपल्या मोठ्यांना मात्र याच्यावर खूप आव्हानं स्वीकारायला लागणार आहे. कारण कसं होतं, पूर्व प्राथमिक स्तरावर एक करिक्युलम कुठेही नाही आहे किंवा गाईडलाईन आहेत की या गोष्टींचा अंतर्भाव व्हावा, परिसराशी जोडलेलं हवं. पण तरीसुद्धा पूर्व प्राथमिक स्तर हे प्राथमिक स्तराला जोडलं जातं. आणि रंजना आता म्हणाली तसं शेवटी गाडी येते ती लेखन वाचनाकडे. म्हणजे पॅरामीटर्स जातात, ते पहिलीत मूल जाते तेव्हा लिहिता येते का वाचता येते का,
आणि त्याच्यामुळे ह्या समग्र काम करणं वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या बाजूला राहतात आणि मुलांची लेखन पूर्वतयारी, वाचन पूर्वतयारी या गोष्टींवर भर देऊन त्याचे खेळ, जरी त्याला इमर्जंट लिटरसी नाव दिलं तरी सुद्धा गोष्टी त्याकडे जाऊन ते एक कसं वाचन लेखनाकडे जाईल याच्यावरच भर दिला जातो. पण पूर्व प्राथमिक स्तरावर आत्ताच्या एज्युकेशन पॉलिसीतही सहज शिक्षणाला वाव देण्यासारखा भरपूर गोष्टी आहेत ज्या शक्य आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आत्ता सरस्वती मंदिर ट्रस्टमध्येही आम्ही प्रयत्न करतोय. 2017 पासून एक वेगळा आम्ही एक्सप्लोरेशन अन्वेषण करता येईल मुलांना असं एक क्लासरूम स्ट्रक्चर केलं होतं की एक कृती वर्ग वेगळा करायचा जिथे आपल्याला मुलांना स्पेसिफिक लर्निंग करायचं की आपला उद्देश आहे आणि हे शिकतंय मूल. पण अशा ठिकाणी मुलांना सोडल्यावर आपण काय नेमकं त्यांच्यातनं तो अवकाश दिल्यावर जसं आपण म्हणतोय तो नेमकं कसं होईल असं होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ही जोडणी होऊ शकेल. नक्कीच ही जोडणी होऊ शकेल याबाबत आपण सगळेच जण सकारात्मक आहोत आणि त्याबद्दलची जी उदाहरणं आहेत ती देखील आपण रतिताईंकडून जाणून घेणार आहोत. आता आपल्याला एक फोन येतोय. साई नीता आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की सहज शिक्षणानंतर जी परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, प्रवेश, पात्रता ह्या सगळे जे क्रायटेरिया आहेत ते पण स्ट्रक्चर्ड नको मग तर तुम्ही जे अवकाश म्हटलंय त्याच्यामध्ये ह्याचा पण अंतर्भाव आहे का हे विचारण्याचं कारण असं, आता कोरोनाच्या काळात असं झालं ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन परीक्षा म्हणजे वरण भात शिकवायचा आणि साखर भात करायला सांगायचा तसा प्रकार होतो. तर हे सगळं जर स्ट्रक्चर्डच राहणार असेल, कारण आम्ही फिजिओलॉजीत शिकलोय की मानवी मेंदू टिपकागदासारखा आहे, तो सतत टिपतच असतो, त्याला नाही शिकवलं तरी अनेक गोष्टी मानव शिकतो. तर हे चांगलं आहे सहज शिक्षण, पण त्याच्यासाठी मग हे सगळे क्रायटेरिया पण स्ट्रक्चर्ड नकोत. आपलं काय मत आहे? धन्यवाद. मनापासून धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आपल्या प्रश्नाला आपले तज्ज्ञ सविस्तर उत्तर देणार आहेत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सहज शिक्षणासाठी अवकाश असा आजचा आपला विषय आहे आणि आपल्याबरोबर गप्पा मारतात, आपल्याशी चर्चा करतायत रती भोसेकर आणि रंजना बाजी. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला फोन आला होता साईनीता यांचा कल्याणहून आणि रतिताई त्यांनी असं विचारलं होतं की आपण सहज शिक्षण म्हणतो पण आत्ता जर जे स्ट्रक्चर आहे ते म्हणजे परीक्षा आहेत आणि परीक्षा हा शिक्षणाचा एक अविभाज्य भाग मानला जातो. त्यांचं असं म्हणणं होतं की जर सहज शिक्षण द्यायचे तर मग ही जी पद्धत आहे ती पण नसली पाहिजे, चौकट नसली पाहिजे. तर तुमचं मत काय आहे याबद्दल? मृण्मयी, खरंच आहे, त्यांच्याशी मी सहमत आहे. खरंच परीक्षा ही पद्धत नसली पाहिजे. म्हणजे निदान मुलाला थोडासा तो मोठा झाला तर त्याची इच्छा असली पाहिजे की या विषयात मला रस आहे, या विषयाची मी परीक्षा देऊ शकतो आणि मग त्याच्यातनं तो पुढे जाऊ शकेल. असं खरंच स्ट्रक्चर व्हायला हरकत नाही आहे. सहज शिक्षण 3 ते 8 या काळामध्ये जर अशा प्रकारचा अवकाश शाळांमधनं निर्माण होऊ शकला तर मूल नंतरच्या ज्या परीक्षा या विषयाला घाबरण्याची स्थिती होते ती न होता तो सक्षमपणे तोंड देऊ शकेल हेही सांगायला आवडेल. की जायला लागतं काही स्ट्रक्चर्समधनं किंवा काही पॅरामीटर्समधनं, पण ती करण्याची त्याची क्षमता डेव्हलप होण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी त्याला जर 3 ते 8 या वयोगटामध्ये त्याच्या स्वतःच्यासाठीचा अवकाश मिळाला तर ते त्याच्यासाठी सक्षम होऊ शकेल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेचा पॅटर्न जे सगळे म्हणतात बदलायचा. तर आत्ताही आमच्या शाळेमध्ये सांगायला आवडेल की शासनाचेच काही हे झाली मुलांसाठीची की 2 वर्षाच्या काळानंतर ती कितपत आहेत. तर इतकं 1 to 1 छान त्यांचं ॲनालिसिस केलं गेलं. त्याचे रेकॉर्ड्स अर्थात शासनाच्या अंतर्गत आहेत की मुलंही त्यांनीच निवडली होती. पण अशाच प्रकारचं शाळांमधनं लेव्हलला पण होऊ शकतं ना, की ज्याच्यामध्ये मुलांना धाक वाटतच नव्हता. ते जे काही उदाहरणं देत होते त्याच्यातनं ह्यांना समजत होतं की ह्यांची या लेव्हलपर्यंत ही काही 8व्या वर्षीपर्यंत किंवा 10व्या वर्षीपर्यंत असे जर आपण काही टप्पे ठरवले जे ऑलरेडी नवीन शिक्षण धोरणाच्या अनुसार 3री 5वीचे आहेत
तर जर असं 1 to 1 बेसिसवर आपण करून शकलो, रादर दॅन एकच क्वेश्चन पेपर आपण सगळ्यांना देतो आणि त्यांनी सगळ्यांनी त्याच्यावर लिहिण्यापेक्षा असं जर काही कनेक्शन होऊन त्यांची ज्याला आपण म्हणतो की त्या मुलांचं निरीक्षण केलं गेलं, त्यांच्या क्षमतांचं निरीक्षण केलं गेलं आणि त्याला जिथे मदत आवश्यक आहे त्याच्यात आपण काही मदतीसाठी साहित्य किंवा असं उपलब्ध करू शकलो, तर परीक्षा मुलांसाठी एक भीतीदायक प्रकरण राहणार नाही. ते खूप फ्रेंडली होऊन ते पुढे जाईल आणि व्हेरॅज त्याच्या स्वतःच्या शिक्षणासाठी किंवा सहज शिक्षण ज्याला आपण म्हणतोय त्याच्यासाठी वाव देत पुढे जाता येणं शक्य आहे. पण त्याच्यासाठी परत एकदा सांगायचं आहे की आपल्याला मात्र भरपूर काम करायला लागणार. नक्कीच. म्हणजे खरं पुन्हा तर तोच येतोय विषय. शिक्षण जरी मुलांसाठी असलं तरी यामध्ये जे मोठे आहेत म्हणजे पालक आहेत, शिक्षक आहेत किंवा आजूबाजूची जी सगळी मोठी मंडळी आहेत त्यांनी स्वतःचे विचार बदलणं किंवा त्यांचा दृष्टिकोन बदलणं हे जास्त महत्वाचं आहे. आपल्याला एक फोन येतोय. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, शिवानंद वसेदार बोलतो निपाणी. काही मुलं आपल्या परिस्थितीमुळे त्यांना कसं शिक्षण घेता येत नाही, कधी नोकरी करत इकडे तिकडे बाहेर गावी जाऊन वगैरे नोकरी करून मग अभ्यासक्रम करत असतात. पण ती जी अभ्यासक्रम आहे ते शिकलेल्या मुलांच्या सोबतीने करण्यासाठी म्हणजे संघात सोबतीने करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळत नसतो. मग तिने कशा प्रकारे त्या मुलांच्या साथ राहायला पाहिजे. जर त्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन तिने मुलांना भेटून अभ्यासक्रम करायचा असेल तर त्यांना तसं जाता येतोय काय, तसं करता येतोय काय, त्यांना परवानगी मिळतोय काय, असं माझा प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. त्यांचा प्रश्न मला वाटतं थोडासा वेगळा आहे, सहज शिक्षणाशी निगडीत नाहीये, शिक्षणाशी निगडीत आहे. जर कोणाचं शिक्षण राहिलं असेल तर नंतर आपण म्हणजे नोकरीनिमित्ताने काही लोकांना शिक्षण अर्धवट ठेवावं लागतं, तर ते नंतर आपण देऊ शकतो का? तुम्ही काही बोलू इच्छिता? कारण खरं तर हा विषय आपल्या आजच्या चर्चेशी निगडीत नाहीये. पण आता 10वीच्या साठी पण बाहेरनं वगैरे बसता येतं, त्यामुळे तसा हे नाहीये. ओपन युनिव्हर्सिटीज असतात, त्यामुळे जर कोणाला तशा प्रकारे ते पुढे जाऊ शकतात. त्याच्यासाठी शाळेशीच जोडणी हवी असं काही त्याला हे नाहीये. बरोबर आहे. म्हणजे जे अर्धवट राहिलेलं शिक्षण असतं ते आता सध्या मुक्त विद्यापीठं आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, तसंच काही ऑनलाईन कोर्सेस पण अनेक आलेले आहेत विशेषतः आत्ताच्या काळामध्ये. तर नक्कीच आपण ते शिक्षण त्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. पुन्हा आपण सहज शिक्षणाकडे वळूया. मगाशी आपण मुलांच्या खेळाविषयी बोललो आणि खेळ म्हटलं की खेळणी हे आधी येतं की लहान मुलाच्या कोणाच्या घरी जायचं असेल तर आपण त्याला काय घ्यायचं बाबा, तर खेळणी घ्यायची. तर रंजनाताई तुम्ही काय सांगाल या खेळण्यांबद्दल? मूल अनुभव घेतं आणि तो स्वतः मांडून बघत असतं. तर आता आपण मगाचंच उदाहरण घेऊया की मूल रेल्वे बघून आलंय आणि मग त्याला रेल्वेचा स्पीड जो असतो ते त्याला मांडून बघायचं आहे. त्यावेळेला मूल स्वतःची बॉडी, स्वतःचं शरीर हेच एक रेल्वे आहे असं समजून ते फिरत असतं. म्हणजे मुलाला एखादा अनुभव मांडून घेण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ते मूल स्वतः बनत असतं किंवा स्वतः तयार करून घेत असतं. आता अगदी मुलाचा पहिला अनुभव असतो नेहमी की आईचं प्रेम हा पहिला अनुभव आहे. तर ती मुलं आपण सगळ्यांनी बघितले, 2-3 वर्षाची मुलं असतात, ती नेहमी त्यांना ते आईचं प्रेम मांडून बघायचं असतं. आणि त्यांना म्हणजे आमच्याकडे त्याचे व्हिडिओज आहेत की एका आदिवासी भागामध्ये आम्ही एका शाळेमध्ये कन्सल्टिंग देत होतो, तेव्हा एक अशी वीट होती, साधर्म्य आहे त्या बाळाशी. ते वीट त्या मुलीने अशी कडेवर घेतली होती, चेहऱ्यावर विलक्षण ममतेचे भाव होते त्या मुलीच्या. तर ते जे आहे की तेव्हा तिला बाळ म्हणून ती वीट पुरेशी झाली होती. तर आपण काय करतो अशा वेळेला, आपण अशा वेळेला लगेचच मग त्याला एक बाहुली आणून देतो. तर रेडीमेड खेळणी जेव्हा आपण आणून देतो, मूल नेहमी प्रक्रियेमध्ये असतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मूल प्रक्रियेमध्ये असतं आणि आपण त्यांना प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतो. खेळणी हे प्रोडक्ट आहे, मुलांना त्याची गरज नाही. कारण ज्या वेळेला ते त्यांचा अनुभव मांडून होतो त्यावेळेला त्या वस्तूचा उपयोग संपलेला असतो. म्हणजे तीच वीट नंतर थोड्या वेळाने त्या मुलीने वजन म्हणून कुठेतरी वापरली. म्हणजे तिच्यासाठी ते वस्तू महत्त्वाची नाही आहे, तिच्यासाठी तो अनुभवाची प्रक्रिया महत्त्वाची होती. पण आपण नेमकं तिथे मध्ये येतो मोठे आणि तयार खेळणी आपण मुलांना द्यायला लागतो आणि त्याच्यातून आपण मुलांना प्रॉडक्टकडे नेतो आणि मग खूप बऱ्याच वाईट गोष्टी त्याच्यातनं घडायला लागतात. त्यामुळे मुलांना शक्यतो खेळणी, कारण त्याची क्रिएटिव्हिटी सगळ्यात आधी मार खाते तिथं. कारण
जेव्हा मूल काहीतरी असं क्रिएट करतं तेव्हा त्याच्यातनं त्याची खूप सृजनशीलता बाहेर पडत खरंय, असते. खरंय. एक साधर्म्य बघणं, ते गुणधर्म बघणं आणि मग ते तेवढ्या वेळेपुरतं तिथंपर्यंत मांडून घेणं आणि नंतर त्याच्यातनं बाहेर पडणं, हे सगळं मुलांची प्रक्रियाच तिथं थांबते. म्हणजे मला असं वाटतं त्याचं एक अजून छान उदाहरण आहे ते त्याचेही व्हिडिओज आमच्याकडे आहे की एक मुलगा म्हणजे आता लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या गटांविषयी वगैरे पण रंजना बोलेल किंवा आपलं बोलणं होईल की एका घरी वॉशिंग मशीन नुकतंच आलं होतं लॉकडाऊनच्या आधी आणि मग नंतर तर घरातच राहायला लागलं. तो मुलगा वॉशिंग मशीनमध्ये एवढा अडकला त्या वॉशिंग मशीनच्या प्रक्रियेमध्ये की त्याने वेगवेगळ्या प्रकारे ते वॉशिंग मशीन तयार केली, वेगवेगळ्या घरातल्या वस्तूंमधनं. कारण तेव्हा तर लॉकडाऊनमध्ये दुकानं बंद, त्याच्यामुळे कुठलीही खेळण्याची दुकानं वगैरे बंद असल्यामुळे खूप छान गोष्ट झाली की मूल आहे त्या घरातल्या वस्तूंमधनं काय काय करायला लागली. आणि आमच्याकडे जवळजवळ एक त्याचे मला असं वाटतं 10-12 तरी व्हिडिओज आहेत की फक्त तो वेगवेगळ्या गोष्टीतनं वॉशिंग मशीन करून बघतोय. एकदा तो कसं फिरतंय ते बघतोय, एकदा ते कसं वरून त्याच्यात कपडे दिसतात ते बघतोय आणि अखंडपणे त्याने ते वॉशिंग मशीन वेगवेगळ्या प्रकारे तयार केलं, जे त्याची स्वतःची खेळणी त्याने तयार केली होती. पण हेच जर दुकानं उघडी असते आणि आईने रेडीमेड छोटंसं वॉशिंग मशीन आणून दिलं असतं तर त्याचं तिकडे थांबलं असतं ती प्रक्रिया. खरंय. आणि आपण बऱ्याचदा घरी पण बघतो की मुलांची खेळणी असतात तर ती खेळण्यांची खेळत नाहीत, पण त्यांना स्वयंपाकघरात खरी भांडी, खरे फोन किंवा खऱ्या ज्या गोष्टी असतात त्या त्यांना हाताळून बघायच्या असतात. रतिताई, तुम्ही मगाशी खेळाबद्दल सांगितलं, तर जेव्हा आपण शाळेमध्ये जातो तर मग शिक्षण पद्धतीमध्ये काही ही जी सगळी प्रोसेस आहे, ही सगळी प्रक्रिया आहे, तर त्यामध्ये काही मर्यादा येतात असं तुम्हाला वाटतं का? ॲक्च्युली मी परत सांगेन की 3 ते 8 वयोगटामध्ये जर आपण बघितलं तर खरं मर्यादा यायला नको आहेत त्या गटावर काम करताना. तर पण असं होतं की जेव्हा 3 वर्षाचंही मूल शाळेमध्ये ज्याला प्रवेश घेतला जातो, दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यापासून पालक आयदर मुलांना विचारायला लागतात की शाळेत काय शिकवलं आणि ते काही उत्तर दिलं नाही की ते रेस्टलेस होतात. म्हणजे त्यांना वाटतं बापरे एवढे दिवस शाळेत जाऊन हे अजून काहीच करत नाही, किंवा ते शिक्षकाला विचारायला लागतात आणि मग तिकडे ते चालू होतं. म्हणजे 3 वर्षाचं मूल शाळेत घातलं, त्याला शिकवून काहीतरी आलंच पाहिजे असं करून ती जेव्हा सुरुवात होत जाते तेव्हा हे सहज शिक्षण वगैरे याच्यासाठी मग शाळेमध्ये त्यावेळेत पण स्कोप राहत नाही. आपल्याला काहीतरी जसं प्रोडक्ट द्यावंच लागतं. 3 वर्षाचं 3 ते 4च्या टप्प्यामध्ये एवढ्या एवढ्या गोष्टी मुलाला आलेल्या आहेत आणि हे आम्ही सगळं करून दिलेलं आहे शाळेतनं, असं ते आपल्याला अचीव करायला लागतं. इथे आपण म्हणतोय काय की मुलांना अवकाश द्या, त्यांच्या ज्या कृती आहेत त्याचं अवलोकन करा आणि त्याच्यातनं आपण रिफ्लेक्शन्स घेऊया की या वयोगटाला काय येणं अपेक्षित होतं ते येतंय का नाही. ते जर येत असेल तर त्याच्या पुढचा टप्पा जो आहे त्याच्यासाठी जे आवश्यक आहे तसं परत वातावरण तयार करा एक्सप्लोरेशनसाठी. त्या गोष्टी ह्या साधं गोष्टी की मुलासमोर जर वेगवेगळ्या रंगाचे काही गोष्टी पडलेल्या असतील तर त्याच्यातनं मूल सहजतेने जर वर्गीकरण करायला लागलं असेल की सारख्या, आणि असे व्हिडिओज आहेत आमच्याकडे की मूल सहजतेने सारख्या रंगाचं सगळं बाजूला करतंय आणि हा वर्गीकरणाचा म्हणजे बौद्धिक विकास झाला, ज्याच्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक कृती देतो. तर ह्या गोष्टी जेव्हा आपण रिफ्लेक्ट, पण त्याच्यासाठी तेवढा वेळ देणं आवश्यक आहे आणि तो वेळ शाळांमधनं वर्षाचा पिरियड असेल तर ते शक्य होत नाही. पण 3 ते 8 एकत्रित वयोगट आणि त्याच्यावर एकत्रित काम केलं तर मला असं वाटतं ह्या गोष्टी ना अवकाश देणं किंवा ह्या गोष्टी अंतर्भूत करणं हे शक्य आहे. पण त्याच्यासाठी पालकांवर खूप काम करावं लागणार आहे, त्यांच्यात विश्वास निर्माण करायला लागणार आहे की 8 वयोगटातनं या गोष्टी येणं अपेक्षित आहे ना, या सगळ्या आम्ही तुम्हाला दाखवतो, पण आम्हाला हे करायला हा शाळेमधला अवकाश द्या. तर सहज शिक्षणाचा जो आत्ताही आपल्या शाळेमध्ये सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाण्याची शाळा आहे, तिकडे पूर्व प्राथमिक स्तरावर आत्ता आमचा हा प्रयत्न चालला आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही हेच म्हणतोय की तुम्हाला जे काही अपेक्षित आहे ते आपण बघूया, पण मुलांसाठी जे अवकाश तयार होते आणि त्यांना जे स्वतःला करून बघायचं आहे त्याच्यासाठी आपण वाव द्यायचा प्रयत्न करूया. तर शाळेमध्ये शक्य आहे आणि त्याचा प्रयत्नही चालू आहे. नक्कीच. म्हणजे जसं आपलं एक वार्षिक परीक्षा असते किंवा वर्षाअखेरीस एवढं यायला पाहिजे हे न करता
आपण एक थोडासा मोठा कालावधी घेतला मुलांसाठी तर ते नक्कीच मुलांसाठी फायदेशीर ठरेल. आणि पुन्हा पुन्हा आपण त्याच मुद्द्यावर येतोय की कुठेतरी पालकांची मानसिकता आहे ती बदलली गेली पाहिजे. आणखीही जाणून घेणार आहोत आपण या विषयासंदर्भात. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सहज शिक्षणाविषयी आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत रती भोसेकर आणि रंजना बाजी. आपण मगासपासून आपण ताई बघतोय की अवकाश मिळणं मुलांना ह्याविषयी आपण बोलतोय. तर रंजना ताई, तुम्ही काय सांगाल की सहज शिक्षणासाठी अवकाश मिळणं म्हणजे नक्की काय आणि ते कसं मिळवायचं? एखाद्या मुलाला जर स्वतःहून काही गोष्टी आकलन करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी एक वेगळी स्पेस त्यांच्यासाठी असायची गरज आहे. आणि हा जो अवकाश असतो हा 2 प्रकारचा आहे. एक म्हणजे मानसिक अवकाश आणि एक जो असतो तो खरा म्हणजे प्रत्यक्ष अवकाश. त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे मला तरी महत्त्वाचं वाटतं की हे मानसिक जे आहे त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे. जसं जे काही वातावरण असेल, घरी असेल, शाळेत असेल, त्याच्यामध्ये 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे एक तर त्या मुलांना निरपेक्ष प्रेम मिळत असलं पाहिजे. त्यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिक सुरक्षितता असली पाहिजे त्या अवकाशामध्ये. आणि मूल स्वतः शिकतं आहे हा विश्वास सतत असला पाहिजे. आणि मग त्याच्यातून त्याला हे सगळं करण्यासाठी खूप मोठी मुक्त जागा किंवा एक स्वातंत्र्य हवं आहे. तर ह्या 4 गोष्टी जेव्हा आपण मुलांना देतो तेव्हा दुसऱ्या कशाचीच गरज नाही आहे. ह्या 4 गोष्टी जेव्हा असतात तेव्हा मूल स्वतः शिकतच राहतं. आणखीन मग घरामध्ये मग आपण काय करू शकतो तर घरामध्ये पहिली गोष्ट म्हणजे बरोबरीचं स्थान देणं. आपल्याकडे नेहमी मुलांना एकतर अतिशय लाडाने नाही तर मग ओरडणं ह्या 2 गोष्टीतच असतात. पण आपल्या बरोबरीचं स्थान मुलांना देणं खूप गरजेचं आहे. काही अगदीच धोकादायक वस्तू असतील, समजा काचेच्या आहेत किंवा खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी असतील, कॅमेरे वगैरे मुलांच्या पासून आपण लांबच ठेवूया की ज्याच्यामध्ये मूल त्याला हात नाही लावणार. पण बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तिथं मोठ्यांच्या बरोबरीनं मुलांना ते वापरता आल्या पाहिजेत. कारण मूल हे नेहमी प्रत्यक्ष जग त्याला अनुभवून बघायचं असतं. आपण दरवेळेला त्यांना एक काहीतरी खोटं जसं मूल भांड्यानी खेळायला बघतं की आपण लगेच भातुकली आणून देतो. त्याला भातुकलीची गरज नाही आहे. त्याला प्रत्यक्ष सगळ्या प्रोसेसेस ज्या काही घडत आहेत त्या सगळ्या त्याला बघायच्या आहेत आणि त्या परत अनुभव ते मांडून बघायचे आहेत. मग अशा वेळेला आत्ता आपली काय शहरामध्ये विशेषतः परिस्थिती आहे की ओटा असतो. स्वयंपाक काय चाललं आहे मुलांना माहीतच नाही आहे. ओट्यावरती काय चालते त्यांना माहीतच नाही आहे. तर मग आपण काही त्याच्यातल्या प्रोसेसेस खाली करू शकतो का? जमिनीवर बसून करू शकतो का? किंवा हल्ली ना छोट्या दुरुस्त्या पण हल्ली घरात होत नाही आहेत. जसं बटन लावलं असेल किंवा एक काहीतरी फाटलं ते शिवून घेणं, ह्या सगळ्याच गोष्टी आपण आता शहरामध्ये विसरलो. तर त्या प्रोसेसेस मुलांसमोर करणं हे खूप गरजेचं आहे की मुलांना सतत ते दिसत राहतं आणि त्याच्यातून खूप गोष्टी मुलं त्याच्यातून शिकत राहतात. कधी मग कसं होतं की कुठंतरी जेव्हा आपण मुलांना बाहेर घेऊन जायचं म्हटलं की हमखास आपण मॉलमध्ये घेऊन जाऊ किंवा शॉपिंग वगैरे. त्याच्यापेक्षा कुठे अशा प्रक्रिया जसं एखादं साधी गोष्ट आहे की चप्पल शिवणारा माणूस आहे कोपऱ्यावरती तो चप्पल कशी शिवतो हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. मशीनवरती कपडे शिवणारा एखादा शिंपी असेल तिथे अर्धा तास मुलांना नेऊन बसवणं. ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्यापर्यंत सतत आपण मांडल्या पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये एक मानसिक जेव्हा आपण बोलतो तेव्हा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ह्याच्यासाठी खूप वेगळं काम केलं की घरामध्ये जे मोठे आहेत त्या सगळ्यांचा एकमेकांमध्ये समन्वय असला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आजी आजोबा एक सांगत असतात, आई वडील एक सांगत असतात, तर मग ते नाही जुळत एकमेकाशी. मग मुलं कन्फ्युजनमध्ये आहेत की मग मी काय करू. मग अशा वेळेला आम्ही पॅन्डेमिकमध्ये पालकांवरती खूप काम केलं आणि त्यावेळेला पालकांनी हाच मुद्दा मांडला की ताई आम्हाला पटतंय तुम्ही काय म्हणता ते, पण आजी आजोबांना नाही पटत आहे. मग आम्ही अशा वेळेला आजोबांसाठी वेगळे वर्कशॉप्स घेतले की हे असं आहे आणि मग त्याच्यासाठी पालक हे सगळं करतायत की त्यांना आता समजलंय. आणखीन हे समन्वय असणं आहे आणि एक स्पेस देणं आहे मुलांना ते पण खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग आम्ही पालक आणि शिक्षक ह्या दोघांवरती बरंच काम करतो. नक्कीच. रतीताई, तुम्ही काय सांगाल की पालकांनी आपली जी भूमिका आहे किंवा आपला जो दृष्टिकोन आहे तो कशा पद्धतीने बदलला पाहिजे? पालकांनी दृष्टिकोन बदलताना पहिली गोष्ट म्हणजे मूल जे काही करत असतं
किंवा सतत आपण ज्याला म्हणतो की आता काय खेळत बसलायस, आता अभ्यासाला, हा दृष्टिकोन आधी तर बदलला पाहिजे. की जे मुलाचं जेव्हा मी इव्हन पॅन्डेमिकचं रंजना आत्ता म्हणाली तसं की जेव्हा शाळा बंद झाली होती तेव्हा खरंच एक प्रकारची पालकांना धास्ती निर्माण झाली होती की या मुलांना काय आता 24 तास आपल्याबरोबर असतील तर कसं त्यांना एंगेज करायचं. तर पालकांनी स्वतः त्यांना एंगेज करण्याची गरज नाही हे पालकांनी आधी समजून घेतलं पाहिजे. मुलांसाठी तुम्ही एंटरटेनर नाही आहात, त्यांचं सतत करमणूक करायची किंवा तुम्ही आता हे करा, आता हे करा, ही जी आपण मुलांना सवय लागतो की आई मी काय करू किंवा आता मला कंटाळा आला, हे प्रश्न मलाही शाळेमध्ये असताना मुलं सतत आम्हाला विचारत होती की काय करू आता, आम्ही काय करू. आणि हा जेव्हा मुलांवर आपण जबाबदारी सोडवतो किंवा मुलांना अवकाश देतो त्यांचा, तेव्हा मुलं स्वतःची स्वतः शोधून काढतात अनेक गोष्टी ज्या एक्सप्लोरेशनसाठी असतात आणि त्याच्यातनं ते काहीतरी करू पाहत असतात. तो घराच्या दृष्टीने खूप पसारा असतो किंवा वर्गाच्या दृष्टीने ते खूप पसारा असतो. म्हणजे तुम्ही बघाल तर अशा वर्गांमध्ये कुठेही मुलं स्वस्थ एका जागी बसून काहीतरी करताय असं होऊच शकत नाही. पण ते न होणं हेच खरं मुलांचं आकलन करून घेणं असतं. आणि त्यामुळे ते करू देणं हे पालकांचं, पसारा करू देणं हे पालकांचं महत्वाचं काम आहे. अगदी मला वाटतं की अगदी थोडक्यात म्हणजे एका वाक्यात तुम्ही सांगितलेलं आहे की पसारा करू देणं आणि त्यांचं जे जग आहे ते त्यांना तिथे रमू देणं हे खूप गरजेचं आहे. कसा वाटला आमचा आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी समाज माध्यमांद्वारे आपण कळवू शकता. फेसबुकचं माध्यम आहे sakhisayadri@gmail.com हा मेल ID आहे. हा कार्यक्रम आणि इतरही कार्यक्रम आपण यूट्यूबवर पाहू शकता आणि ट्विटर हँडल आहे @dd_सह्याद्री. खरं तर शिक्षण ही जी प्रक्रिया आहे ती नैसर्गिक आहे, आपसूक आहे आणि आपल्याला फक्त आपलं जे मूल आहे त्याला शिकू द्यायचं आहे, शिकवायचं नाही आहे. मला वाटतं की असं या सहज शिक्षणातून आपण म्हणू शकतो. आज दोघीही आपण इथे आलात आणि खरोखरच हा थोडासा वेगळा विषय आहे. काही पालकांसाठी पचनी पडायला थोडा जडही असेल, तो तुम्ही सोपा करून सांगितलात. त्यासाठी आमच्या संपूर्ण टीमतर्फे मनापासून धन्यवाद, आभार. आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.